तर शेतकऱ्याचा आसूड हे जे काही पुस्तक आहे पहा कुणाचं आहे, महात्मा फुले यांचं, बरोबर आहे. याच्यामध्ये काही डाऊट नाही. सार्वजनिक सत्यधर्म हे सुद्धा पुस्तक या आपल्या महात्मा फुलेंचं आहे. तर हे जे काही पुस्तक आपल्या अभ्यासाला आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आपण पाहिलं होतं की त्याचे प्रश्न कशा प्रकारचे येतात. ठीक आहे, तसं तुम्हाला पाहिलं होतं की जवळपास 18 ते 19 प्रश्न 2009 पासून ते आत्तापासून 2023 पासून आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जे सगळे प्रश्न जर आपण एक्स्ट्रॅक्ट केले, बाजूला काढले, तर आपलं समजतं की सगळ्यात पहिली थीम आहे ज्याच्यावर आपला अभ्यास करावा लागतो ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारं समाज प्रबोधन. ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या आसूडमधली पहिली थीम काय सापडते आपल्याला, समाज प्रबोधन. त्याच्यानंतर पहा त्यालाच लागून येणारी किंवा विशेष असणारी जे बार बार शब्द येतो औनस्थिती, औनस्थिती, तर ही दुसरी आहे. तर त्यांनी प्रश्नामध्ये असं शेतकऱ्याची औनस्थिती हा प्रश्न विचारतात, तर आपण म्हणू शकता की ती तशी दुसरी थीम आहे. त्याच्यानंतर उपाय, उपाय तर हे तुम्हाला कमी प्रमाणात सापडतात, तरी पण एक तिसरी थीम म्हणू शकतो. आणि शेवटी आपण जी सदाभार पाहतो ते 4. ठीक आहे, वाङ्मय. तर पहिली काय सापडते आपला की समाज प्रबोधन, दुसरी सापडते औन्नत स्थिती, हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला. आणि उपाय अभ्यास करत असताना हे जरूर लक्षात असावे की असा अभ्यास करायचे, कारण याला फक्त आलटून पालटून शब्द येतात, बाकीचे जसे तसे ते प्रश्न असतात, थीम असतात असं आपण म्हटलं होतं. ठीक आहे, तर मग हा तर पहिल्या सुरू आपण पाहिले की प्रश्न अशा प्रकारचे येतात. त्याच्यानंतर आपण हे जे काही म्हटलं होतं की अभ्यास करत असताना काय करतो आपण, विशेषतः की जो काही लेखक आहे त्या लेखकाला अभ्यास करायचा प्रयत्न करतो. तर महात्मा फुले विषयी काही जास्त बोलायची गरज नाही, कारण ते आपण म्हणतो की एक समाज सुधारक या दृष्टिकोनातून पाहतो. आणि समाज सुधारक आहेत याचा अर्थ किती वास्तविक विचार करतात पहा, ही पहिली भूमिका तुम्ही लक्षात असावी है ना. समाज सुधारक हा कुठल्याही कल्पनेमध्ये जगत नसतो, तो विशेषतः वास्तविक जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो बदल विशेषतः भौतिक स्तरावरच असतो. ठीक आहे, मुख्यतः तुम्ही जर पाहिलात म्हणजे संताची भूमिका तुम्ही जर इतर तर त्यांना जर पाहिलं तर संताची भूमिका वेगळी आहे, पण समाज सुधारकाची भूमिका सध्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा हा मुख्य उद्देश तुम्हाला पाहायला मिळतो. आणि तोच उद्देश पूर्ण करण्यासाठी म्हणा त्यांना जी काही पाहिलं असेल तर त्यांनी बरेच ग्रंथ वगैरे लिहिले आहेत, त्याच्यापैकी हा एक पहिला ग्रंथ आहे शेतकऱ्याचा आसूड. तर शेतकऱ्याच्या आसूडमध्ये त्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला सेंटेन्स पाहायला मिळतं की ही जी काही पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तर शूद्र शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी लिहिलेलं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणतात ना ते है ना, सुरुवातीला सेंटेन्समध्येच ते तुम्हाला सापडतं की हे शेतकऱ्यांचा एक जे काही त्यांच्या जीवनामध्ये स्थिती गती आहे तर ते किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे काही चाललंय तर त्यांना एक सुधारणा, समाज प्रबोधन म्हणून हे पुस्तक तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याची स्थिती वगैरे सगळे मुद्दे तुम्हाला त्याच्यात मिळतात. ठीक आहे, म्हणजे मुद्दाच तो आहे, आशयच तो आहे, मध्यवर्ती भागच तो आहे की शेतकऱ्याची स्थिती बदलली पाहिजे. ठीक आहे, ते बदलत असताना पहा आपला त्याच्यामध्ये त्यांनी कारण सांगितलेत बरेचपैकी है ना. सुरुवात ते उपोद्घात पण त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला असतो किंवा प्रस्तावनामध्येच हा त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्याची जी स्थिती आहे त्यासाठी 2 फॅक्टर जबाबदार आहे, 2 घटक जबाबदार आहेत. पहिलं म्हणजे काय तर राज्य. ठीक आहे, दुसरं म्हणजे काय तर ते म्हणतात धर्म. राज्य कोणतं होतं तर इंग्रज सरकार. ठीक आहे, नो डाऊट त्याच्यामध्ये. धर्म कोणता आहे तर हे आपले ब्राह्मण वगैरे हे सगळे धर्माचे जे करते धरते होते. या 2 फॅक्टरमुळे, या 2 घटकामुळे शेतकरी इतका नरला जातो की त्याला अंगभर वस्त्र वगैरे मिळत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे मुख्य 2 शब्द लिहायला विसरू नका. औन्नस्थितीचा जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा राज्य आणि धर्म हा शब्द तुम्ही जरूर ऍड करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर असं आपला त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पासून त्याच्यामध्ये गेलो होतो. तर प्रकरण पहिल्यामध्ये काय सापडतं तर प्रकरण पहिल्यामध्ये त्यांनी सांगितले पहा सरकारी खात्यामध्ये ब्राह्मणाचं जे प्राबल्य आहे ते कशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर ते स्वार्थी ब्राह्मण आपला स्वार्थ कसा साधतात त्याच्यामध्ये, किंवा त्यांनी असं बी सांगितले पहा की जे काही स्वार्थ ब्रह्माचे म्हणजे ब्राह्मण आहेत त्यांचे जे आपण म्हणतो नातेवाईक वगैरे असतात त्यांचे ते सगळ्या गोष्टी करतात त्यांचे, म्हणजे असं म्हणा की त्यांच्याच नातेवाईकासाठी किंवा त्यांच्याच आसपासच्या लोकांसाठी त्यांनी केलेली सगळी वहिवाट तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे त्यांनी या प्रकरण पहिल्यामध्ये तेच सांगितलं आहे पहा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जन्मण्याच्या अगोदरपासून म्हणजे आईमध्ये गर्भापासून पार मृत्यूपर्यंत हा तुम्हाला ब्राह्मण तुम्हाला नडलेला पाहायला मिळतं है ना. जसं की गर्भादी संस्कारपासून पुन्हा त्याच्या हळूहळू इतर संस्कार करत लग्न वगैरे सगळ्या त्या विधी याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मण पाहायला मिळतो. आणि शेवटी श्राद्धाला असू द्या म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा ब्राह्मण तो टिपलेलाच असतो है ना. म्हणजे तुम्ही विचार करा पहा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ब्राह्मण कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपल्याला भेटतोच. आणि भेटला तर तो काहीतरी दान दक्षिणा घेऊन जातो. अगोदरच शेतकऱ्याची तशी दयनीय अवस्था, त्याच्यामध्ये हा सगळ्या काही गोष्टी घेऊन जातो. मग काय होतं है ना, खायला अंगभर वस्त्र वगैरे मिळत नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही म्हणता. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मण खात्याचं है ना विशेषतः कशा प्रकारचं ते वहिवाट चालू आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे की तेच ब्राह्मण कुठं सरकारी खात्यामध्ये आहेत
तर पहिल्यामध्ये डिटेल वर्णन केलेले आहे की कशा प्रकारचे हे ब्राह्मण शेतकऱ्यांना लुटतात पहिल्या प्रकरणामध्ये. दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला सापडतं की सरकारी खात्यामध्ये जे काही अधिकारी असतात ते तर ऐशारामामध्ये जगत आहेत, आणि त्याच्यानंतर ब्राह्मणाची लबाडी. सरकारी खात्यामध्ये जे गोरे अधिकारी आहेत ते तर ऐशारामामध्ये गंगू आहेत, ते तर पाहत नाहीत शेतकऱ्यांना. आणि मग राहिले कोण, तर त्या सरकारी खात्यामध्ये असणारे हे ब्राह्मण वर्ग. तर हा आश्रमात असणारा वर्ग तो काय पाहत नाही, आणि ब्राह्मण वर्ग लुबाडायला बसलेला आहे. तर तेच दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की या दोन्ही कारणामुळे शेतकऱ्यांना कुठल्याच म्हणजे जसं आपण आता म्हटलं की अंगभर वस्त्र वगैरे ते मिळत नाही, असं त्यांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये विशेष प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे न्याय वगैरे मिळत नाही अशी बी भूमिका त्यांनी म्हटलं. उदाहरणार्थ काहीतरी भांडण वगैरे झाले असेल तर मग ते भांडण सोडत असताना कशा प्रकारे ब्राह्मण तिथं कार्य करतात, आणि भट्टकलकुर्णी वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळा सारांश सापडतो. ठीक आहे, म्हणजे काय गोरे अधिकारी याचा काहीच असा भाग नाही की ज्याच्यामुळे ही शेतकऱ्याची स्थिती सुधारेल. उलट त्याच्यावरच अनेक काहीतरी सारा वगैरे तुम्हाला शेतसारा वगैरे किंवा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर हे लुबाडी वगैरे तुम्ही म्हणू शकता. म्हणजे याला न्याय पण मिळत नाही, ना आसरा आहे ना सहारा आहे, असं तुम्हाला त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सापडतं. तिसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितले पहा की आर्य ब्राह्मण नेमके आले कसे, कुठून आले. त्यांचं म्हणणं सर्व सरळ आहे पहा की जे ब्राह्मण आलेले ते म्हणजे तिकडून इराकडून आलेले आहेत. भारतामध्ये जे काही मूळ रहिवासी लोक होते ते असं काही ब्राह्मण वगैरे असं काही आपल्यामध्ये वर्ग नव्हता, असं त्यांचं म्हणणं आहे. जे तिकडून आलेले आहेत इराणमधून तेच ब्राह्मण वर्ग इथून आपल्यावर राज्य करू लागले, आणि इथल्या मूळ लोकांना म्हणजे भारतातील मूळ लोकांना त्यांनी शूद्र मांडलेला आहे असं त्यांनी म्हणतात. आणि मग याच लोकांनी आपली सत्ता नेहमी इथं राहावी यासाठी लोकांना देवाच्या नादी लावून म्हणा किंवा सगळ्या विधी धर्माच्या नादी लावून किंवा त्याच्यावर बरेच विधी सोंग वगैरे हे घेऊन त्याच्यानंतर पुढचं ते हे बी सांगतात. मग हे इंग्रज सरकार कशा प्रकारे त्यांना हे करतं, आणि त्याच्यामुळं हे शेतकरी कसं अट्टल कर्जबाजारी कसे झाले आहेत हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये विवादास्पद असू शकतात जे फक्त त्यांचे विचार आहेत. जसं की आपण म्हणतो ना स्पष्ट अभिव्यक्ती, हा तुम्हाला महात्मा फुलेंचा मुख्य गुण सापडतो है ना. तुम्हाला कुणाला आवडो अथवा नाही आवडो, तर स्पष्ट अभिव्यक्ती परखडपणा हा त्यांचा गुण तुम्हाला याच्यामध्ये सापडतो. त्याच्यानंतर प्रकरण चौथ्यामध्ये काय की शेतकऱ्यासह त्यांनी शेतकऱ्यांची बी स्थिती सांगितली आणि शेतीची पण स्थिती तुम्हाला चौथ्या प्रकरणामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे शेतीचं वर्णन वगैरे करतात, घराचं वर्णन करतात, शेतकरी जसं की कुळवाडीचं वगैरे वर्णन केलेलं आहे. जसं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याकडे म्हणजे इतका कर्जबाजारी झालाय की त्याला म्हणजे जेवाय वगैरे तर मिळत नाही, परंतु त्याच्या ज्या लेकी बाळी असतात त्याची बी सनग वगैरे किंवा जे दागदागिने आहेत ते सुद्धा घाण ठेवावे लागतात. आणि शेवटी त्याची जी मुलगी आहे ती सासरी न जाता इथंच बसलेली आहे. अशा प्रकारची एक फार म्हणजे जी दयनीय अवस्था आहे त्याच्यापेक्षा पण वाईट अवस्था कशा प्रकारची आहे तर त्यांनी ते प्रकरण चौथ्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये असणारं सूक्ष्म चित्रण वगैरे किंवा निसर्गाचं जे वर्णन आहे किंवा आसपासची जी स्थिती आहे त्याचं चांगल्या प्रकारे त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रकरण 5 याच्यामध्ये तुम्ही जर पाहिला तर सर्व त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी है ना शेतकऱ्यांसाठी किंवा विशेषतः शेतकऱ्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही त्यांनी उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर भटब्राह्मणा सूचना वगैरे म्हणू शकता, आणि सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला प्रकरण 5व्यामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजे हा तुम्ही जर 5ही प्रकरण पाहिलं तर 5ही प्रकरणामध्ये सुरुवातीपासून स्थिती सांगत येतात. स्थितीपासून ते नुसतं स्थिती सांगून बसत नाही, कारण सुधारकाची भूमिका नुसतं बोलत बसण्याची नसते तर काहीतरी सुधार करण्याची असते. तशीच भूमिका तुम्हाला इथं बी पाहायला मिळते. या प्रकरणाच्या शेवट्या 5व्या भागामध्ये तुम्हाला उपाय यांना सुधारणा उपाय अशा प्रकारे पाहायला मिळतात. जसं की ते शेतीबद्दल उपाय असतील किंवा बरेच उपाय असतील तर तसं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, तर हे 5ही प्रकरणामध्ये एक थोडक्यामध्ये तुम्हाला सापडतात. त्याच्यानंतर औन स्थितीचे कसं चित्रण केलेले आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की शेतकऱ्याची कशी स्थिती आहे. जसं की राज्य आणि धर्म त्याला कशा प्रकारे लुटत आहेत. विशेषतः हा धर्म कसा भटब्राह्मण त्याला कशा प्रकारे लुटत आहेत, आणि लुटत असताना मग त्याच्याकडे काय काय राहतं काय काय राहत नाही किंवा त्याची स्थिती कशी झालेली आहे असं औन स्थितीचं चित्रण त्यांनी त्याच्यामध्ये करताना पाहायला मिळतं. आणि दुसरीकडे पहा की न्याय मागायला गेलं तर न्याय मिळत नाही, तर ती तुम्हाला ती औन स्थिती त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे म्हणायचे काय की त्यांना विद्या नाहीत ना शिक्षण वगैरे या गोष्टी नाहीत, कुठे नोकऱ्या नाहीत, काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि विशेषतः पहा की यांच्याकडे असं कुठलं कौशल्य पण नाही शेती सोडून की ज्याच्यामुळं मग हे म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की आहे ती शेती मग दुसऱ्याला सोडून मग कुठे तर कामाला वगैरे जाताना पाहायला मिळतात. अशा बऱ्याच त्यांनी स्थिती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ही औन स्थितीचं चित्रण त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतं. त्याच्यानंतर समाज प्रबोधन कशा प्रकारे केले पाहिजे याच्यामध्ये, तर ही औन स्थिती आहे ही सुद्धा शेतकऱ्यांना कळली पाहिजे की आपली स्थिती नेमकी झालेली आहे कशी. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर यांनी समाज प्रबोधन कशा केले. असं नाही की फक्त त्यांनी भटब्राह्मणालाच नाव ठेवलेलं आहे, असं नाही की फक्त इंग्रज सरकारला. ते म्हणतात की स्वतः शेतकरी सुद्धा या स्थितीला जबाबदार आहे ना. तो म्हणजे
आपण म्हणतो ना अंधकारामध्ये जगत आहे, तो अज्ञानीपणा करत आहे, त्याच्यामध्ये त्याला स्वतःचे डोळे उघडायला सुद्धा म्हणजे तेवढं भान नाही राहिलं, अशा प्रकारे ते म्हणतात त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय की समाज प्रबोधन करत असताना ही स्थिती ह्यांना लोकांसमोर प्रस्तुत करणे आणि लोकांना कळणे की आपण असं करतोय, अशा प्रकारची भूमिका आहे. त्याच्यानंतर भट ब्राह्मण आणि इंग्रज सरकारला तर ते आहेच त्याच्यामध्ये, जसं की ते तुम्ही पहा जातीपातीपासून, त्याच्यानंतर ह्या देववादी या भूमिकेपासून, त्याच्यानंतर या सरकारी खात्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा चालल्यात, कुठं लबाडी आहेत, कुठं भ्रष्टाचार आहे, तर हे सगळं उकळून दाखवतात त्याच्यामध्ये आहे ना. ते असं सगळं ओपन करतात आपल्यासमोर. आणि मग हे ओपन करणं म्हणजे काय, एक प्रकारचं समाज प्रबोधन आहे ना. म्हणजे समाजामध्ये चाललेल्या ज्या सगळ्या गुपित गोष्टी आहेत त्याला त्यांनी बाहेर काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर उपाय सुधारणा तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणून ते समाज प्रबोधन म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी तुम्ही म्हणू शकता. पहा पहिल्या तर वास्तविकता याच्यामध्ये जास्त सापडते आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणसाल सर हा कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, तर हे कुठल्या साच्यामध्ये बसत नाही. म्हणजे त्यांना तुम्ही कथा बी म्हणू शकता, कधी कधी कादंबरी बी म्हणू शकता, ठीक आहे. असं नाही की हे कथेतच आहे कादंबरी, कारण बरेच लोक असं म्हणतात की मराठीची पहिली कथा हे महात्मा फुलेंच्या या शेतकऱ्याच्या असूडमध्ये सापडते, प्रकरण अशा ह्याच्यामध्ये म्हणतात त्याच्यामध्ये. परंतु एक स्वतंत्र ग्रंथ आहे, याला स्वतंत्र एक अस्तित्व आहे या ग्रंथाला, असं तुम्ही म्हणू शकता. आणि बऱ्याच गोष्टी पहा की त्यांची भाषाशैली, ठीक आहे, त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणू शकता. त्याच्यानंतर मग यांची ती परिस्थितीची जे वर्णनशैली वगैरे म्हणू शकता. बरेच असे गुण आहेत की जे याला, आता पहा बरेच असे शब्द अलंकार अशा भूमिका आहेत, त्याच्यात ग्रामीणपणा पण सापडतो. म्हणजे हे वाङ्मय दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला सापडतं, कारण त्या काळामध्ये असणारा जो काही भाषाशैली आहे त्याचा सगळा गाभा तुम्हाला पुस्तकामध्ये सापडू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा शेतकऱ्याचा आसूड आहे, त्याच्यावर मुख्यतः हे 4 प्रकारचे प्रश्न विचारतात: समाज प्रबोधन, औनस्थिती, उपाय, वाङ्मय, ठीक आहे. तर हे चांगल्या प्रकारे केलं तर हातातून मार्ग जात नाहीत.